हॅलो स्टुडंट्स, प्रिवियस लेक्चरपर्यंत ज्या टॉपिकविषयी डिस्कस केलेला आहे तो म्हणजे बर्नौलीज इक्वेशन. काय होतं हे बर्नौलीज इक्वेशन्स? अकॉर्डिंग टू बर्नौलीज थेरम, whatever pressure, whatever potential energy per unit volume and kinetic energy per unit volume is constant each and every point. यांची जी सम असेल ती सम काय असते? कॉन्स्टंट असते. दॅट मीन्स वी टेक वन इक्वेशन्स आणि जे इक्वेशन होतं ते होतं P, इट इज द प्रेशर, त्यानंतर रो जी एच, ऑब्वियसली दिस इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, आणि त्यानंतरचं पुढचं जे इक्वेशन होतं ते हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय व्ही स्क्वेअर, हे काय होतं? कॉन्स्टंट होतं. ओके, आता काही टर्म्समध्ये याला म्हणलं जातं, याला जर आपण म्हणलं तर दिस इज द प्रेशर, त्यानंतर दिस इज द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, आणि हाफ ऑफ रो व्ही स्क्वेअर इज द कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला या वेनी सांगितलं नाही जाणार, तर प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला विचारलं जाईल फाइंड प्रेशर हेड, फाइंड पोटेन्शियल एनर्जी हेड, आणि दुसरं विचारलं जाईल फाइंड वेलॉसिटी हेड. इज ऑल आर कॉन्स्टंट, द सम ऑफ ऑल दिस आर कॉन्स्टंट. आता हे जे आहेत ना प्रेशर हेड, दिस इज द हेड. ओके, सो प्रेशर हेड, पोटेन्शियल एनर्जी हेड, वेलॉसिटी हेड, हे जे हेड जे आहे म्हणजे प्रेशरचा हेड असेल, पोटेन्शियल एनर्जी हेड असेल आणि वेलॉसिटी हेड असतील, हे फाईन कसे करायचे? तर बघा, हे फाईन कसे केले जातात ते सांगतो. काय करायचं, हे जे आपलं इक्वेशन आलेलं आहे त्या इक्वेशनला रो जीने आपण डिवाइड करूया. मग ह्या इक्वेशनला रो जीने डिवाइड जर केलं तर इथं असेल पी डिवायडेड बाय रो जी, बरोबर. त्यानंतर इथं असणार आहे हाफ ऑफ रो जी एच, रो जी काय कॅन्सल होऊन जाते ना, येऊन जाणार आहे हाईट, आणि इथं असणार आहे 1/2 व्ही स्क्वेअर, किंवा आपण असं पण डाऊन करू शकतो व्ही स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 रो जी, ओके 2 रो जी असे, इज ऑल आर कॉन्स्टंट. याचे जर डायमेन्शन्स घेतले म्हणजे पी अपॉन रो मल्टिप्लाय बाय जी, प्रेशर डिवायडेड बाय डेन्सिटी मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, याचे जर डायमेन्शन घेतले तर याचे डायमेन्शन येऊन जाणार आहे हाईटच्या टर्ममध्ये. ऑब्वियसली ही सुद्धा काय असेल? हाईटच असेल, आणि हे जे असेल यांचे जे डायमेन्शन असतील ते डायमेन्शन काय असणार आहे? हाईटच्या टर्म्समध्ये. तर हेड म्हणजे काय आहे? तर पूर्णची पूर्ण जे इक्वेशन आहे ते हाईटच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करणं, यालाच म्हणलं जातं प्रेशर हेड, यालाच म्हणलं जातं पोटेन्शियल एनर्जी हेड, आणि यालाच म्हणलं जातं वेलॉसिटी हेड, किंवा याला म्हणलं जातं कायनेटिक एनर्जी हेड. आता हे जे इक्वेशन आले याचे कुठलेही डायमेन्शन तुम्ही फाईंड करा, ते फक्त हाईटचेच डायमेन्शन तुम्हाला भेटत चालणार आहे. आपण घेतो डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये आपण शिकलो आहे, ज्यावेळेस ॲडिशन ऑफ एनी क्वांटिटी आपण घेतो, ज्यावेळेस डायमेन्शन फाईंड करतो त्यावेळेस ते डायमेन्शन म्हणजे एका क्वांटिटीचे ॲडिशन एवढी त्याचे डायमेन्शन येत असतात. मग इथं जे आहे ते हाईट आहेत, मग हाईटचेच डायमेन्शन प्रेशर हेडला असेल, हाईटचेच डायमेन्शन तुम्हाला वेलॉसिटी हेडला असेल. तर हेड तुम्हाला जर विचारलं ना कुठं प्रॉब्लेममध्ये विचारलं प्रेशर हेड किती, पोटेन्शियल एनर्जी हेड किती, वेलॉसिटी किंवा कायनेटिक एनर्जी हेड किती, तर तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती कुठली? तर इक्वेशन तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे हाईटच्या टर्ममध्ये. म्हणजे तुम्हाला कुठं विचारलं व्हेलॉसिटी हेड किती, मग व्हेलॉसिटी हेड किती? व्ही स्क्वेअर अपॉन 2 रो जी काय असेल? हाईट. किंवा तुम्ही सिंपल म्हणणार व्हेलॉसिटी हेड हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय व्ही स्क्वेअर, कशाच्या टर्ममध्ये असणार आहे? हाईटच्या टर्ममध्ये. डिवायडेड बाय किती करायचं आहे? रो जी. रो जीनं जर डिवाइड केलं तर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2 रो मल्टिप्लाय बाय जी, ते असेल हाईट. समजा तुम्हाला विचारलं की प्रेशर हेड फाईन करा, प्रेशर हेड कसं फाईन करणार? पी डिवायडेड बाय रो मल्टिप्लाय बाय जी इज इक्वल टू एच. हेड म्हणलं आहे त्यामुळे आपण जनरल हाईटच्या टर्ममध्ये त्याला रिप्रेझेंट करतो. आणि तुम्हाला विचारलं पोटेन्शियल एनर्जी हेड, तर ती किती असते? ती असणार आहे रो जी एच, म्हणजे डिवायडेड बाय रो जी जर केलं तर ते किती असेल? एच एवढं. आता हे अजून क्लिअर होऊन जाणार आहे. कसं क्लिअर होतं? चला मी याच्यावरती एक प्रॉब्लेम घेतो, पण तुम्हाला ओव्हरऑल पॉईंट ऑफ व्ह्यू समजला असेल की ज्यावेळेस हेड विचारलं जाईल ऑब्वियसली कॉम्पिटेटिव्ह सेक्शनमध्ये याच्यावरती प्रॉब्लेम असतो. प्रेशर हेड, पोटेन्शियल एनर्जी हेड आणि व्हेलॉसिटी हेड, फक्त तुम्हाला एक करायचं आहे, त्याला डिवाइड बाय करायचं रो मल्टिप्लाय बाय जीने, तिने डिवाइड करा, ॲन्सर सॉल्व्ह होऊन जातं. सोडवायचं. मग चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. यावरती एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे बघा.
मी नोट डाऊन करून देतो प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय. सो हिअर इज द प्रॉब्लेम. ठीक. सो प्रॉब्लेम 1 आहे द व्हेलॉसिटी. ॲक्च्युली तुमच्या होमवर्क डे 5 to 10 मधील लेवल 1चा हा प्रॉब्लेम आहे. लेवल 1 मधील 6 नंबरचा प्रॉब्लेम तो मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. म्हणजे आपली जी कन्सेप्ट आहे हेड विषयी कसा प्रॉब्लेम असतो ते तुम्हाला सांगतो. चला प्रॉब्लेम काय बघा. द व्हेलॉसिटी ऑफ केरोसिन ठीक है. चलो केरोसिन ऑयल in a horizontal pipe is 5 meter per second if acceleration due to gravity दिलेली आहे 10 meter per second square, then the velocity head will be. तुम्हाला विचारलं then the velocity head will be. मग velocity head साठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन काय आहेत. 1.25 मीटर. ऑप्शन बी आहे 12.5 मीटर. ऑप्शन सी आहे 0.125 मीटर अँड ऑप्शन लास्ट आहे 125 मीटर. चला कसं सोडवणार. काय दिलं आहे तुम्हाला. वेलॉसिटी दिली आहे हॉरिझॉन्टल पाईपची. वेलॉसिटी किती आहे 5 मीटर पर सेकंड. त्यानंतर काय गिवन आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तुम्हाला विचारलं व्हेलॉसिटी हेड किती. आणि व्हेलॉसिटी हेड म्हणजे कशा टर्ममध्ये दाखवायचे तुम्हाला. हाईटच्या टर्ममध्ये. कसं दाखवलं जातं हाईटच्या टर्ममध्ये. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहून घेऊया. कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय किती असते v स्क्वेअर. आता हे इक्वेशन तुम्हाला कशाच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे वेलॉसिटी हेडच्या टर्ममध्ये. काय करतो याला रो आणि जीने डिवाइड करतो. मग ह्या इक्वेशनला जर रो v स्क्वेअर डिवाइडेड बाय रो मल्टिप्लाय बाय जीने जर डिवाइड केलं तर ते असेल आपल्याला वेलॉसिटी हेड. ती हाईटच्या टर्ममध्ये त्याचे डायमेन्शन्स असतात. मग आता डेन्सिटी आणि डेन्सिटी काय झाले कॅन्सल झाले. म्हणजे इक्वेशन काय आलं v स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाय बाय g इज इक्वल टू h. h इज द वेलॉसिटी हेड. किती येऊन जातं बघा. वेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे किती असणार आहे 5 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे इथं येऊन जातं 25 डिवायडेड बाय किती असेल 20. आणि याला जर सॉल्व केलं तर ते वेलॉसिटी हेड येऊन जातं 1.25 मीटर. दिस इज युअर आन्सर. प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. फक्त काय करायचं जी कायनेटिक एनर्जी तुम्हाला दिली आहे ते कायनेटिक एनर्जीला हेडच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं. कायमस्वरूपी लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्रेशर हेड विचारलं पोटेन्शियल एनर्जी हेड विचारलं किंवा कायनेटिक एनर्जी हेड जर विचारलं तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याला कशाने डिवाइड करायचं रो मल्टिप्लाय बाय जीने. एवढी एक हिंट लक्षात ठेवा. ही ट्रिक्स आहे ॲक्च्युली. दिस इज द ट्रिक टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. ही ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवा. फक्त काय करायचं डेन्सिटी मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने डिवाइड करा आणि ते टोटल इक्वेशनचे डायमेन्शन्स काय असणार आहे हाईटचे डायमेन्शन कशामध्ये मीटरमध्ये. आन्सर तुमच्यावर येत चालेल. क्लिअर झालं सर्वांना. कन्फर्म. ओके. आता तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम देतो. वेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला सॉल्व करा आणि वेलॉसिटी हेड तुम्ही काय करणार फाईंड करणार. त्याचा आन्सर किती आहे मला सांगायचं. हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे. वेलॉसिटी किती आहे 10 सॉल्व करणे आणि मला सांगणे. चलायचं पुढील प्रॉब्लेमला. आता पुढील जी कन्सेप्ट आहे ती आपण ॲप्लिकेशन विषयी बोलणार आहोत. जे ॲप्लिकेशन आहेत बर्नौलीज थेरमचे ते ॲप्लिकेशन्स घेऊया. सो नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम. आणि यामधील फर्स्ट जे ॲप्लिकेशन आहे ते आहे म्हणजे व्हेंचुरी मीटर. याला दुसरंही नाव आहे. काही आपल्या बोर्डच्या बुक्समध्ये याला व्हेंचुरी ट्यूब म्हणलंय. एस सी वर्मामध्ये सुद्धा याला व्हेंचुरी ट्यूब म्हणलंय. सो नेक्स्ट इज व्हेंचुरी ट्यूब. आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह सेक्शनमध्ये त्याला व्हेंचुरी मीटर म्हणलंय. तुमचं हे कन्फ्युजन नाही व्हावे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणणार सर बुक्समध्ये व्हेंचुरी ट्यूब म्हणलंय नोट्समध्ये व्हेंचुरी मीटर हे दोन्ही एकच. व्हेंचुरी मीटर आणि व्हेंचुरी ट्यूब कशासाठी केलं जातं बघा. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपण घेतलं. काय असतं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी रिमेंबर करा. काय असतं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी A1 V1 इज इक्वल टू A2 V2. दिस इज व्हॉट
कंटिन्युटी इक्वेशन. ओके, याच्यामध्ये आपल्याला फक्त एक कन्क्लुजन फाईंड करता आलं. कुठलं कन्क्लुजन फाईंड करता आलं की जर एरिया मिनिमम असेल तर व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते आणि जर एरिया मॅक्झिमम असेल तर व्हेलॉसिटी मिनिमम असते. हे आपण घेतलं आहे. व्हेलॉसिटी एरिया कशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते त्यानुसार. क्वेश्चन असा आहे, तुम्ही एक्झॅक्ट व्हेलॉसिटी फाईंड करू शकता? तुम्ही म्हणणार हो फाईंड करू शकतो. समजा दोन्ही व्हेलॉसिटी आपल्याला माहीत नाही आहेत आणि एरिया माहिती आहे, मग V2/V1 इज इक्वल टू किती असेल A1/A2. मग तुम्ही म्हणणार सर मला ही पण व्हेलॉसिटी माहीत नाही, ही पण व्हेलॉसिटी माहीत नाही. तुम्ही फक्त एक करू शकता, या व्हेलॉसिटीचा रेशो जो असेल तो तुम्ही फाईंड करू शकता एरिया माहिती असेल तर. पण एक्झॅक्ट V2ची आणि V1ची व्हेलॉसिटी नाही फाईंड करू शकत. किंवा तुम्हाला जर विचारलं की रेट ऑफ फ्लो ऑफ द फ्लुइड किती ते फाईंड करा, तर ते ह्या इक्वेशनवरून नाही फाईंड करता येणार. त्यासाठी एक आपले मेजर व्हेलॉसिटी किंवा रेट ऑफ फ्लो फाईंड करण्यासाठी जे मीटर आहे, जी ट्यूब आहे, ती कुठल्या प्रोसेसनी फाईंड करतो त्यासाठी बर्नौलीज इक्वेशन लागतं. आणि त्या बर्नौलीज इक्वेशन वापरून आपण या ठिकाणी जे आपले व्हेंचुरीमीटर आहे त्या व्हेंचुरीमीटरनी आपण रेट ऑफ फ्लो मेजर करू शकतो किंवा स्पीड ऑफ फ्लुइडसुद्धा मेजर करू शकतो. दोन्ही एकच आहे. ठीक आहे. मग आता सगळ्यांची गोष्ट लक्षात आली असेल की व्हेंचुरीमीटर कशासाठी वापरलं जातं. सो इट इज यूज टू मेजर दी रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड काय असतो रे? रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड आपण बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेममध्ये पण घेतला आहे. काय असतो बघा, रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड कसा फाइंड केला जातो? रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड एरिया मल्टीप्लाय बाय व्हेलॉसिटी. एरिया मल्टीप्लाय बाय व्हेलॉसिटी करा, तुम्हाला काय भेटत चालणार आहे? त्याचा रेट ऑफ फ्लो भेटत चालेल. डायमेन्शन्स काय असतील? ऑब्वियसली एरिया मीटर स्क्वेअर, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, डायमेन्शन्स काय आले? मीटर क्यूब पर सेकंड और सेंटीमीटर क्यूब पर सेकंड CGS आणि SI मध्ये. सो रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड तुम्हाला भेटतं मीटर क्यूब डिवायडेड बाय सेकंड और सेंटीमीटर क्यूब डिवायडेड बाय सेकंड. हे झालं. क्वेश्चन उरतो बघा, आपल्याला मेजर काय करायचं आहे? रेट ऑफ फ्लो. म्हणजेच ऑब्वियसली एरिया जर माहिती असेल तर आपण काय फाईंड करू शकतो? स्पीड ऑफ फ्लुइड फाईंड करू शकतो. म्हणजेच व्हेंचुरीमीटरने आपण अजून काय मेजर करू शकतो? ऑर टू फाइंड काय फाइंड करू शकतो? स्पीड ऑफ फ्लुइड फ्लो. बघा हे व्हेंचुरीमीटरचं काम आहे. याने काय सिंपल मेजर करणार? रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड कसं फाइंड करणार? एरिया मल्टीप्लाय बाय व्हेलॉसिटी. ऑब्वियसली एरिया माहित असणार आहे, काय फाइंड करायचं? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कशी फाइंड करणार? व्हेलॉसिटीज मेजर करणं म्हणजे काय करणं? त्या फ्लो जो काय फ्लुइड असेल त्या फ्लुइडचा जो काय फ्लो असेल तो फ्लो किती व्हेलॉसिटीने होतोय हे फाईंड करणं आणि यासाठी वापरलं जातं व्हेंचुरीमीटर. सो व्हेंचुरीमीटर सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. कशासाठी मेजर करणार? रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड और टू विच मेजर द स्पीड ऑफ फ्लुइड फ्लो. करायचा मेजर. मग चला करूया सुरुवात. हे तुमचं नोट डाऊन करून घ्या. याचं युनिट लक्षात ठेवा. सेंटीमीटर क्यूब पर सेकंड और मीटर क्यूब पर सेकंड. रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड काय? एरिया मल्टीप्लाय बाय व्हेलॉसिटी. मी प्रोसिजर सांगतो, त्यानंतर एक फॉर्म्युला फक्त तुम्हाला यूज करायचा आहे. हे कुठं वापरलं जाणार आहे? हे वापरलं जाणार आहे JEE प्लस ॲडव्हान्ससाठी, JEE मेन्ससाठी सुद्धा असेल, ऑब्वियसली नीटसाठी सुद्धा असणार आहे, त्यानंतर बोर्डसाठी सुद्धा असेल. बर्नौलीज थेरमवरती त्याच्या ॲप्लिकेशनवरती मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जात असतात. पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे व्हेंचुरीमीटर, दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे स्पीड ऑफ ई फ्लक्स. या दोन्हींवरती कायमस्वरूपी क्वेश्चन असतो. त्यानंतर आपण IIT 2014चा एक क्वेश्चन आहे इथं कव्हर करणार आहोत. चला मग करूया सुरुवात. सो व्हेंचुरीमीटर काय काय करायचं ते तुम्हाला समजलं. आता काय फाईंड करायचं हे तुमच्या लक्षात आलं आहे. चला मग करूया सुरुवात. काय केलं आपण? एक अशी ट्यूब घेतली या ठिकाणी. सो हिअर इज अ वन ट्यूब having a different cross sections. क्रॉस सेक्शन काय असणार आहे? डिफरंट असेल. ओके, दिस इज द ट्यूब विच इज हॅव्हिंग डिफरंट इन क्रॉस सेक्शन्स. एरिया ऑब्वियसली यामधून जे फ्लो होणार आहे ते फ्लुइडच असेल. कोणी वॉटरही घेऊ शकतो. कुठे कुठे तुमच्या लक्षात आलं असेल एरिया डिफरंट कुठे आहे बघा. या ठिकाणचा एरिया, इथला एरिया काय डिफरंट आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी एक कॅपिलरी अटॅच केलेली आहे. दिस इज द कॅपिलरी.
ऑब्वियसली कॅपिलरी अटॅच केल्यानंतर काय होणार आहे, तर जे लिक्विड असेल ते लिक्विड कॅपिलरी थ्रू फ्लो होणार, कारण की इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट जर झाला, दोन ठिकाणी प्रेशर डिफरन्स क्रिएट झाला इथला प्रेशरमुळे, इथल्या प्रेशर बिकॉज ऑफ दिस प्रेशर जी लिक्विडची हाईट असेल ती काय होणार आहे, कॅपिलरीमध्ये राईज होणार आहे. इथे एक कॅपिलरी प्लेस केलेली आहे, त्यानंतर या ठिकाणी एक कॅपिलरी प्लेस केली. आता प्रश्न उरतो की दोन्ही कॅपिलरी सेम हाईटला वाढणार आहे का, हा क्वेश्चन आहे. दोन्ही कॅपिलरीची हाईट सेमच असेल का, म्हणजेच या कॅपिलरीची हाईट या कॅपिलरी एवढी असेल का, तर ऑब्वियसली नसणार आहे. का नसणार आहे ते सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येत चालेल. फॉर एक्झाम्पल या कॅपिलरीची हाईट जी वाढलेली आहे ती आहे वाय एवढ्या डिस्टन्सवरती, आणि या कॅपिलरीची जी हाईट वाढलेली आहे ती आहे एक्स एवढ्या डिस्टन्सवरती. सो जो हाईट डिफरन्स आहे बघा, तो हाईट डिफरन्सला मी एच म्हणतोय. हाईट डिफरन्स या दोन्ही कॅपिलरीचा जो हाईट डिफरन्स आहे तो हाईट डिफरन्स किती आहे, एच, आणि तो एच हाईट डिफरन्स असणार आहे वाय मायनस एक्स एवढा. दिस इज द हाईट डिफरन्स. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. दिस इज हाईट डिफरन्स. आता हाईट डिफरन्स का आला ते समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल मी इथे एक एरिया घेतला असेल आणि या ठिकाणी एक एरिया घेतला. या पॉईंटला अप्लाय होणारं प्रेशर असेल P1 आणि ह्या पॉईंटला अप्लाय होणारं प्रेशर असेल P2. त्यानंतर दिस इज एरिया A1. यामधून जे लिक्विड फ्लो होतोय त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आहे V1 एवढी. हे जे लिक्विड फ्लो होतंय त्याची व्हेलॉसिटी आहे V1 एवढी. आणि P2 ह्या A2 एरियामधून जी व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी काय असेल, V2 असेल. ओके, व्हेलॉसिटीज भेटल्या V1 आणि काय आलं V2. ह्या दोन्ही व्हेलॉसिटीज आल्यात आपल्याला. ठीक आहे, कुठली व्हेलॉसिटी कमी असेल, कुठली व्हेलॉसिटी जास्त असणार आहे, कुठली व्हेलॉसिटी कमी असेल, ऑब्वियसली V1 व्हेलॉसिटी इज लेस दॅन काय असणार आहे V2. वाय, बिकॉज एरिया A1 इज ग्रेटर दॅन A2. जिथं एरिया कमी असेल तिथलं लिक्विड काय होणार आहे, मॅक्झिमम रेटनी फ्लो होणार आहे. ज्या ठिकाणी एरिया मॅक्झिमम असेल त्या ठिकाणचं जे लिक्विड असेल ते मिनिमम रेट ऑफ रेटनी फ्लो होणार आहे. या सर्व गोष्टी. आता या पुढील जो पॉईंट आहे तो बघूया. आता क्वेश्चन उरतो, तुम्हाला क्वेश्चन पडला असेल बघा, व्हेलॉसिटी तर समजली, पण या कॅपिलरी ट्यूबची आणि ह्या कॅपिलरी ट्यूबमध्ये हाईट डिफरन्स का आला. पहिली गोष्ट येते, हाईट डिफरन्स कशामुळे येतो, कशामुळे असतो हाईट डिफरन्स, ऑब्वियसली प्रेशर डिफरन्स. म्हणजेच सरांना असं म्हणायचं आहे का इथला प्रेशर डिफरन्स आणि इथला प्रेशर डिफरन्स वेगळा आहे. हो, मला तेच म्हणायचं आहे. दोन्ही ठिकाणचा प्रेशर डिफरन्स सेमच, डिफरंट आहे. का डिफरंट आहे बघा, जर मी हॉरिझॉन्टल पॉईंट जर घेतले, हॉरिझॉन्टल पॉईंट एक असे हॉरिझॉन्टल दोन्ही पॉईंट्स घेतलेत, हे दोन हॉरिझॉन्टल पॉईंट्स आहे. ज्यावेळेस हे जे लिक्विड आहे ते लिक्विड फ्लो होणार नाही त्यावेळेस दोन्ही पॉईंटवर असणारं प्रेशर काय असेल, सेमच असेल. हे कुठे घेतलं, हे आपल्या पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्येच झालं आहे. फ्लुइड स्टॅटिक्समध्ये लिक्विड फ्लो होत नाही त्यावेळेस दोन्ही ठिकाणचं जे प्रेशर असतं तो प्रेशर डिफरन्स काय असतो, 0 असतो. म्हणजे प्रेशर दोन्ही पॉईंट्सवरती काय असतं, सेम असतं. पण या ठिकाणी कंडिशन वेगळी आहे. लिक्विडचा फ्लो होतोय, लिक्विड फ्लो होतोय, बिकॉज ऑफ दॅट प्रेशर डिफरन्स आर क्रिएटेड. बट अगेन क्वेश्चन रिमेनिंग, क्वेश्चन जो आहे तोच राहिला आहे की मग या ठिकाणी प्रेशर का वाढलं आणि या ठिकाणी प्रेशर का कमी झालं. आता ते समजून घ्यायचं. त्यासाठी आपण काय करूया, आपलं बर्नौलीज इक्वेशन घेऊ. सो बर्नौलीज इक्वेशन काय आहे, बर्नौलीज इक्वेशन माहिती असेल सर्वांना, बोला काय बर्नौलीज इक्वेशन्स. व्हेरी गुड. P1 इज इक्वल टू P1 प्लस रो जी H1 प्लस हाफ ऑफ रो मल्टीप्लाय बाय V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस रो जी H2 प्लस हाफ ऑफ रो V2 स्क्वेअर. हे दिसतंय सर्वांना, ठीक. ओके, दिसतंय सर्वांना, झालं. हे दोन्ही पॉईंट जे घेतलेत, हे दोन्ही पॉईंट्स बघ, हा पॉईंट्स तुम्ही कुठे घ्या, इथे घ्या, इथं घ्या, कुठे घ्या, किंवा हा पॉईंट्स तुम्ही कुठे घ्या. हे दोन्ही पॉईंट्समध्ये हाईट डिफरन्स आलाय का, हा हाईट डिफरन्स नाही, हा हाईट डिफरन्स लिक्विडच्या लेवलमध्ये. पण हे दोन्ही पॉईंट्समध्ये कुठे हाईट डिफरन्स आहे का,
बघा हे दोन्ही पॉईंट्स तुम्ही घ्या, इथे एक घ्या किंवा इथे एक घ्या, कुठे हाईट डिफरन्स आलाय का? ते ऑलरेडी लिक्विडमध्येच आहेत, त्यांचा कुठेही हाईट डिफरन्स आलाय का? नाही आला. म्हणजे तुम्ही सिंपल म्हणणार H1 इज इक्वल टू H2 इज इक्वल टू H. दोन्ही काय आहे? सेम हाईटला आहे. तुम्ही सिंपल बघणार ना, ह्या पॉईंटवरती ॲक्ट होणारं प्रेशर आणि ह्या पॉईंटवरती ॲक्ट होणारं प्रेशर दोन्ही काय आहे? एका सेम हॉरिझॉन्टल लेवलमध्ये. दोन्ही काय आहेत? जे ह्या पॉईंटवरती प्रेशर असणार आहे तेच या प्रत्येक पॉईंटवरती प्रेशर असणार आहे, बिकॉज द फ्लुइड इज आयडियल. आणि फ्लुइड जर आयडियल असेल तर फ्लुइडचा फ्लो काय असतो? स्टेडी असतो. फ्लुइड काय असतं? इनकम्प्रेसेबल असतं. फ्लुइड काय असतं? नॉन विस्कस असतं. त्यानंतर फ्लुइड काय असतं? इररोटेशनल असतं. रोटेशन येत नाही, विस्कॉसिटी येत नाही, कंप्रेस होत नाही आणि फ्लुइडचा फ्लो काय असतो? स्टेडी असतो. फ्लुइडचा फ्लो स्टेडी असतो. आपल्या स्टेडी फ्लुइडच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण स्टेडी फ्लो म्हणलंय त्याच्यामध्ये आपलं झालं आहे की यामधून पास होणारा प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटी काय असते? V1. त्यानंतर ॲक्ट होणारं प्रेशर प्रत्येक ठिकाणी काय असतं? सेमच असतं. या ठिकाणी ॲक्ट होणारं प्रत्येक पॉईंटवरती प्रेशर काय असतं? सेमच असतं. म्हणजे मी इथं कुठेही जरी पॉईंट घेतला तरी त्यावरती प्रेशर किती असणार आहे? P1. इथे मी कुठेही जरी पॉईंट घेतला तरी त्या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे? P2. म्हणून मी सिंपल काय केलं तर हे दोन्ही पॉईंट्स मी असं सांगितलं की एका सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. मग या सेम हॉरिझॉन्टलवरती लेवलवर असणारा पॉईंट P1, या ठिकाणी असणारा पॉईंट P2, यावरती ॲक्ट होणारी व्हेलॉसिटी V1, यावरती ॲक्ट होणारी व्हेलॉसिटी V2. आलाय का कुठे हाईट डिफरन्स? नाही येत. अरे कुठे आलाय का हाईट डिफरन्स? नाही, एका सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. बट या ठिकाणी प्रेशर सेम नाही आहे. अरे का सेम नाही? सोपं आहे ना, फ्लुइड काय होतंय? फ्लो होतंय. बिकॉज ऑफ दॅट या ठिकाणी दोन्ही ठिकाणी प्रेशर काय नाही आहे? सेम नाही आहे, बट हाईट आर सेम. पॉईंट क्लिअर झाला? हाईट का सेम आहे मी ऑलरेडी सांगितलंय, बिकॉज फ्लुइड फ्लो इज स्टेडी. ही झाली आयडियल फ्लुइडची कंडिशन. आता तुमची एक गोष्ट लक्ष द्या असेल, फील येत असेल तुम्हाला की जो फ्लुइड जे घेतलंय ते फ्लुइडचं जर आयडियल नाही घेतलं तर किती कॉम्प्लिकेशन येऊ शकता. हा जरा तुम्हाला फील येत असेल. बघा, आयडियल घेतलं, स्टेडी आहे, इनकॉम्प्रेसेबल आहे, नॉन विस्कस आहे आणि इररोटेशनल आहे. त्यामुळे आपण सिंपल म्हणू शकतो H1 इज इक्वल टू H2 इज इक्वल टू H. हाईट काय आहे? सेम आहे. हाईट जर सेम असेल तर बर्नॉलीज इक्वेशन काय येऊन जातं? बोला, P1 प्लस हाफ ऑफ रो V1 स्क्वेअर रो जी एच दोन्ही ठिकाणी काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. इज इक्वल टू P2 प्लस हाफ ऑफ रो V2 स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत आलो. मग याच्यामध्ये चेंजेस काय? लक्ष द्या सर्वांनी. व्हेलॉसिटीकडे बघा. इथून ट्रॅव्हल करणारी व्हेलॉसिटी, या ठिकाणून फ्लो होणारी व्हेलॉसिटी पार्टिकलची, या ठिकाणून फ्लो होणारी पार्टिकलची व्हेलॉसिटी, दोन्ही ठिकाणी व्हेलॉसिटी चेक करा. या ठिकाणची व्हेलॉसिटी कमी आहे, या ठिकाणची व्हेलॉसिटी जास्त आहे. दोन्ही इक्वेशन काय पाहिजे? दोघांची सम काय पाहिजे? सेमच आली पाहिजे, कॉन्स्टंट आली पाहिजे. मग इथली जर व्हेलॉसिटी वाढत असेल, वाढतेच ऑब्वियसली, एरिया कमी, व्हेलॉसिटी V2 काय होते? इन्क्रीज होते. मग व्हेलॉसिटी V2 जर इन्क्रीज झाली तर या इक्वेशनमधले कुठली व्हॅल्यू ही कमी होणार आहे? बघा, या ठिकाणी व्हेलॉसिटी V2 जर वाढली तर व्हेलॉसिटी V1 काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि प्रेशर P1 काय होणार आहे? वाढणार आहे. आलं? फील होतंय सर्वांना? बघा, मला काय करायचं आहे? इक्वेशन बॅलन्स करायचं. इक्वेशन बॅलन्स कधी करणार? या दोन्हीमधली एखादा पॅरामीटर वाढला, एखादा कमी झाला तर या समोरच्या इक्वेशनमधले याच्या अपोजिट जो पॅरामीटर आहे तो काय होणार आहे? वाढणार आहे. आणि याच्या अपोजिट जो पॅरामीटर असेल तो कमी होणार आहे. मग या ठिकाणी येऊया. या ठिकाणी व्हेलॉसिटी V1 काय होते? कमी होते. V2 व्हेलॉसिटी काय होते? वाढते. V2 व्हेलॉसिटी वाढली याचा अर्थ V1 व्हेलॉसिटी कमी झाली, याचाच काय अर्थ असेल? प्रेशर P1 मॅक्झिमम आहे, बरोबर. आणि याचा दुसरा अर्थ काय झाला? प्रेशर P2 मिनिमम आहे. झालं का तुमचं बर्नॉलीज इक्वेशन बॅलन्स? P1 मॅक्झिमम, P2 मिनिमम, V1 मिनिमम, V2 मॅक्झिमम, झाला बॅलन्स. जे बॅलन्स असेल तरच बर्नॉलीज थेरम इथं प्रूफ होणार आहे, अदरवाइज बर्नॉलीज थेरम प्रूफ नाही होणार. बिकॉज बर्नॉलीज थेरम विच सेज दॅट द सम ऑफ प्रेशर, द सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड द सम ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आर इक्वल टू कॉन्स्टंट. आलंय कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी V2 जर वाढली तर प्रेशर P1 काय होणार आहे? व्हेलॉसिटी V2 वाढली तर प्रेशर P1 कमी असेल. V1 वाढली तर व्हेलॉसिटी P2 काय असेल? कमी असेल. कुठे प्रेशर मॅक्झिमम आहे? तर तुम्ही मला सांगणार या ठिकाणी प्रेशर P1 काय आहे? मॅक्झिमम आहे. प्रेशर P1 मॅक्झिमम आहे, त्यामुळे तो कुठे गेला? मॅक्झिमम हाईटला गेला.
कारण की का वेलॉसिटी V2 काय झाली वाढली, प्रेशर P2 काय झाला कमी झाला. इथला प्रेशर P2 कमी झाला तर इथला प्रेशर P1 वाढणार आहे. इथली वेलॉसिटी जर वाढली तर इथली वेलॉसिटी कमी होणार आहे. इथला प्रेशर कमी झाला तर इथला प्रेशर वाढला. झालं इक्वेशन बॅलन्स. वेलॉसिटी V2 वाढली, प्रेशर कमी आहे. इथली वेलॉसिटी V1 कमी आहे, प्रेशर जास्त. एका सेंटेन्समध्ये बॅलन्स झालं. मग आता प्रेशर P1 मॅक्झिमम आहे बिकॉज ऑफ दॅट या कॅपिलरीची जी हाईट असेल ती मॅक्झिमम असेल इथल्या हाईटपेक्षा. फील होतंय? फील येतोय सर्वांना? आता तुमचं काहींचं कन्फ्युजन असेल का सर या ठिकाणी जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो मिनिमम आहे. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मिनिमम असेल तर इथलं जे प्रेशर असायला पाहिजे ते प्रेशर मॅक्झिमम व्हायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एरिया जो आहे तो मिनिमम आहे आणि बिकॉज ऑफ दॅट एरिया मिनिमम असल्यामुळे या ठिकाणी प्रेशर क्रिएट होणार नाही. का प्रेशर क्रिएट होणार नाही? कारण की जो फ्लो आहे, रेट ऑफ फ्लो आहे लिक्विडचा तो मॅक्झिमम येतोय. सिंपल आहे. पाईप घ्या, 2 पाईप घ्या डिफरंट डायमीटरचे, बरोबर, आणि फ्लो काय करा, फ्लो करायला सुरुवात करा. त्या ठिकाणी 2 छिद्र पाडा. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाणार की ज्या ठिकाणी मॅक्झिमम डायमीटर होता त्या ठिकाणावरून जो प्रेशर होता तो मॅक्झिमम होता. म्हणजे त्या होलमधून येणारं जे वॉटर होतं ते मॅक्झिमम रेटनी किंवा मॅक्झिमम प्रेशरनी मॅक्झिमम हाईटवरती पोहोचलं. आणि ज्या ठिकाणी पाईप छोटा बारीक होता त्या ठिकाणून येणारं छिद्र जर पाडलं, आपण एक साधं होल जर घेतलं तर त्या ठिकाणून जे वॉटरवरती येणार होतं ते वॉटर काय आहे, मिनिमम आहे, मिनिमम हाईटवरती आलं याच्यापेक्षा. क्लिअर झालं सर्वांना? ही गोष्ट समजली? हा पॉईंट सगळ्यांना समजला असेल का P1 मॅक्झिमम कुठे येतो, P2 मॅक्झिमम कुठे येतो. P1 मॅक्झिमम आला लार्ज डायमीटर, लार्ज एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवरती. मग या ठिकाणी P2 काय आला, मिनिमम आला. हे बर्नौलीज थेरमवरती आपण प्रूव्ह करून दिलंय. मग आता प्रेशर डिफरन्स किती असेल तर तुम्ही लगेच प्रेशर डिफरन्स फाइंड करणार बघा. P1 मायनस P2 इज इक्वल टू 1/2 कॉमन जर घेतला, रो मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, V2 मायनस V1 स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 1. आला इक्वेशन फर्स्ट? आलाय सर्वांचं इक्वेशन फर्स्ट? ओके, काय नाही, सिंपल केलं. P1 मायनस P2 केलं, हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ओके, व्हेरी गुड. आता हे जे इक्वेशन आलंय या इक्वेशनमध्ये आपल्याला प्रेशर डिफरन्स फाइंड करायचा, बरोबर. मग प्रेशर डिफरन्स किती आहे, चला या ठिकाणी येऊया. प्रेशर डिफरन्स म्हणजे P1 मायनस P2 इज इक्वल टू काय असतो, रो GH. म्हणजे रो G मल्टिप्लाय बाय प्रेशर डिफरन्स किती आहे, H2 मायनस H1. H2 किती आहे, X, मायनस H1 किती आहे, Y. म्हणजे येऊन जाणार आहे तुमच्यावाला Y मायनस X. आणि Y मायनस X म्हणजेच काय आहे, हाईट डिफरन्स. सो या ठिकाणी तुम्हाला येऊन जाणार आहे बघा, P1 मायनस P2 इज इक्वल टू रो GH. हे दिसतंय सर्वांना? दिसतंय? ओके, व्हेरी गुड, दिसतंय सर्वांना. आलं P1 मायनस P2 इज इक्वल टू रो GH. हाईट डिफरन्स कसा आला समजला? आपण घेतो ना इक्वेशन स्टेडी फ्लोमध्ये सुद्धा, स्टेडी फ्लुइड स्टॅटिक्समध्ये सुद्धा आपण इक्वेशन घेतलंय, रो G मल्टिप्लाय बाय हाईट डिफरन्स. हाईट डिफरन्स किती आला, H एवढा. P1 मायनस P2चं इक्वेशन किती आलं, रो GH. त्याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊया. मग इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट करून दिलं तर काय येऊन जातं बघा, P1 मायनस P2 किती आला रे, रो GH इज इक्वल टू हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. डेन्सिटी अँड डेन्सिटी गेट कॅन्सल. इक्वेशन काय आलं आहे, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. दिस इज इक्वेशन 2. आलं इक्वेशन, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. पण या इक्वेशनमध्ये एक प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही म्हणशाल काय प्रॉब्लेम आहे, चला बघा. व्हेरिएबल किती होते, 2. कोणचे कोणचे, वेलॉसिटी V1 सुद्धा व्हेरी होत होती, वेलॉसिटी V2 सुद्धा व्हेरी होत होती. आणि इथं काय आलं तर V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी 2 व्हेरिएबलचं एकच इक्वेशन आलं. मग यावरून तुम्ही आयदर V2 फाइंड करू शकता किंवा V1 फाइंड करू शकता. तुम्ही डायरेक्टली V2 आणि V1च्या सायमल्टेनियस व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही. हा प्रॉब्लेम आला. मग हा प्रॉब्लेम आता कसा सॉल्व्ह करायचा, चला मग आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला घेऊया. आता हे दोन्ही वेलॉसिटीज फाइंड करण्यासाठी आपल्याला अजून एका इक्वेशनची हेल्प घ्यावी लागेल. ते इक्वेशन माहिती तुम्हाला, कंटिन्युटी इक्वेशन्स. सो या ठिकाणी वी सिम्पली से दॅट बाय युझिंग कंटिन्युटी इक्वेशन or we call as a equation of continuity.
काय आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी सगळ्यांना माहिती आहे A1 V1 इज इक्वल टू A2 V2 हे आहे ना इक्वेशन ऑफ कंटिन्युटी कन्फर्म ओके. आता हेच इक्वेशन मी असं जर रिप्रेझेंट केलं तर V2 डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू काय होऊन जातं A1 डिवायडेड बाय A2 येतंय नक्की ठीक. याला इक्वेशन म्हणतो मी 3. सबस्टिट्यूट इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. सो पुढे असेल इक्वेशन 3 इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊया. हे झालं असेल ना सर्वांचं. सो नेक्स्ट सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 काय होऊन जातं बघा इक्वेशन 2 V2च्या ऐवजी V1 फक्त V2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायची. काय होऊन जातं A1 डिवायडेड बाय A2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय V1 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू आलेला आहे 2GH बरोबर. यामधून मी V1 स्क्वेअर जर कॉमन घेतला तर घेऊ शकतो. काय होऊन जातं बघा V1 स्क्वेअर कॉमन घेतला तर इक्वेशन असतं A1 डिवायडेड बाय A2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 2GH ओके. आता या ठिकाणीवरून आपण फाईंड करू शकतो इझिली व्हेलॉसिटी V1 फाईंड करू शकतो. कशी फाईंड करणार सिंपल आहे. आता व्हेलॉसिटी V1 तुम्हाला भेटेल. काय करा ते अरेंज करा V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH याचा LCM घेतला तर काय होऊन जाणार आहे A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर येणार की नाही येणार A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असेल A2 स्क्वेअर. ही झाली व्हेलॉसिटी V1 पण स्क्वेअरिंग आहे स्क्वेअर रूट जर घेतला तर V1 इज इक्वल टू येऊन जातो बघा V1 असेल तुमच्यावाला V1 इज इक्वल टू A2 मल्टिप्लाय बाय 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर भेटली. कोणची व्हेलॉसिटी आली फर्स्ट पार्टिकलची पहिल्या एरियामधून ट्रॅव्हल होत असताना आली A2 मल्टिप्लाय बाय 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. मग आता सायमल्टेनियसली या ठिकाणी V2 सुद्धा आपण फाईंड करणार. कशी V2 फाईंड करणार बघा चला V2 कशी फाईंड करणार V2 इज इक्वल टू A2च्या ऐवजी काय घ्यायचं फक्त A1 घ्यायचं बाकीचं सगळं ॲज इट इज 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. तुम्ही याला सॉल्व पण करू शकता. काय करायचं या ठिकाणी V1 ची व्हॅल्यू न टाकता आता V2 ची व्हॅल्यू टाकायची. जे इक्वेशन आलं आहे आपलं इक्वेशन 3 त्याच्यामधून A1 A2 कॉमन घ्यायचा. A1 A2 कॉमन घेतला तुम्हाला इक्वेशन भेटून जाणार की ज्याला ते V2 इज इक्वल टू A1 रूट 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. हे दोन इक्वेशन आले व्हेलॉसिटीचे. म्हणजे या ठिकाणी त्या फ्लुइडचा आपण फक्त स्पीड फाईंड केलं आहे. पण अजून एक गोष्ट राहिली काय रेट ऑफ फ्लो आता फाईंड करायचं. चला मग आता रेट ऑफ फ्लो फाईंड करतो मी. हे दोन्ही इक्वेशन्स मी या ठिकाणी नोट डाऊन करून घेतो. सो नेक्स्ट आहे रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड कसं फाईंड करूया. हे तुमचं झालं असेल ना सर्वांचं ठीक. सो नेक्स्ट आहे रेट ऑफ फ्लो. त्यामधीलच पॉईंट आहे त्यालाच पुढे आपण कंटिन्यू करतोय. रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. आता रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड कसं फाईंड करायचं बघा. रेट ऑफ फ्लो काय असतो रे एरिया मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी. एरिया A1 असेल तर व्हेलॉसिटी काय असणार आहे V1. व्हेलॉसिटी V1 किती होती A2 मल्टिप्लाय बाय 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. सबस्टिट्यूट करून देऊ A1 A2 रूट ऑफ 2GH A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर आलंय. A1 A2 रूट ऑफ 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. ठीक आहे ही झाली रेट ऑफ फ्लो. समजा तुम्हाला विचारलं रेट ऑफ फ्लो इज इक्वल टू एरिया मल्टिप्लाय बाय काय असतं रे व्हेलॉसिटी. A1 मल्टिप्लाय बाय काय असेल V1. मग याच्यावरून तुम्हाला विचारलं V1 किती असेल तर V1 कसं फाईंड करणार रेट ऑफ फ्लो डिवायडेड बाय काय असेल एरिया. रेट ऑफ फ्लो किती आला वरचं इक्वेशन टाकून देऊया. A1 A2 रूट ऑफ 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर आणि डिवायडेड बाय एरिया किती असणार आहे A1 फक्त रेट ऑफ फ्लोला डिवाइड केला. A1 कॅन्सल. V1 इज इक्वल टू आलं आहे A2 रूट ऑफ 2GH डिवायडेड बाय A1 मायनस A2 स्क्वेअर. आता याच्यावरून V2 कसं फाईंड करणार घ्या इक्वेशन परत. रेट ऑफ फ्लो
इज इक्वल टू A2 मल्टिप्लाय बाय V2. V2 तुम्हाला फाईंड करायचं तर सिम्पल काय असणार आहे, रेट ऑफ फ्लो डिवायडेड बाय काय असणार आहे, एरिया A2. सो V2 इज इक्वल टू रेट ऑफ फ्लोचे इक्वेशन आपण सबस्टिट्यूट करून देणार. काय आहे रेट ऑफ फ्लोचं इक्वेशन, A1 A2 रूट ऑफ 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर डिवायडेड बाय किती असणार आहे, A2 अँड A2 गेट कॅन्सल. वेलॉसिटी सेकंड किती आली बघा, A1 रूट ऑफ 2GH डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. परत एकदा व्यवस्थित लक्षात ठेवायचा, दिस हाईट इज द हाईट डिफरन्स. ही हाईट काय आहे, हाईट डिफरन्स आहे. हाईट डिफरन्स कुठं असणार, दोन त्या लिक्विडच्या लेवलमध्ये. ही जी लिक्विडची लेवल आहे ना, ही टोटल किती होती y, ही टोटल किती आली x, म्हणजे h इज इक्वल टू म्हणणार आहे तुम्ही y मायनस एक्स. ती y मायनस एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करून द्यायची, तरच तुम्हाला काय भेटणार आहे, वेलॉसिटी 1 आणि वेलॉसिटी 2 भेटत चालेल. समजलं सर्वांना, सोपा होता प्रॉब्लेम्स, कन्फर्म. ओके, आता यावरती तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो, तो तुम्ही सॉल्व करा. तुमच्यासाठीचं होमवर्क आहे, वेलॉसिटी V1 फाईंड करायचं आहे. डायरेक्ट मी व्हॅल्यूज देतो. गिवन आहे, हाईट आहे 2 मीटर, डायमीटर आहे 4 मीटर D1 आणि D2 जो आहे डायमीटर 4 मिलीमीटर आहे, D2 आहे 2 मिलीमीटर. आणि तुम्हाला वेलॉसिटी 1 दिलेली आहे, ती म्हणजे 10 मीटर पर सेकंड, आणि वेलॉसिटी सेकंड तुम्हाला काय करायची आहे, फाईंड करायची. हा तुमच्यासाठीचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही याला सॉल्व करायचा आणि मला सेंड करायचं. ओके, कन्फर्म, जमेल, ठीक. चला, हा प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी. पुढील एका अजून सेकंड ॲप्लिकेशन घेऊया, आणि सेकंड ॲप्लिकेशन आहे स्पीड ऑफ ई फ्लक्स. चला, हे स्पीड ऑफ ई फ्लक्स काय ते समजून घेऊया. बघा, जसं की प्रिव्हियस लेक्चरमध्ये, म्हणजे प्रिव्हियस लेक्चर नाही म्हणणार, आता प्रिव्हियस टॉपिकमध्ये आपण काय कन्सिडर केलं आहे, त्यामध्ये सिम्पल सांगितलं की जे व्हेंच्युरीमीटर होतं, त्या व्हेंच्युरीमीटरच्या आपण व्हेलॉसिटीज फाईंड केल्या, बरोबर. मग या स्पीड ऑफ ई फ्लक्समध्ये काय करणार आहे ते समजून घेऊया. यामध्ये आपल्याला जी रेंज आहे ती रेंज फाईंड करायची आहे. रेंज कशी फाईंड करणार, पहिल्यांदा सपोज वी टेक अ वन कंटेनर. या ठिकाणी एक कंटेनर घेतले, टाकी असेल एक पाण्याची टाकी. दिस इज द टँक ऑफ वॉटर, बरोबर आहे. यामध्ये हे फ्लुइड फिल केलं आहे. ओके, व्यवस्थित समजून घेऊया. मॅक्झिमम क्वेश्चन या तुम्हाला ह्या टॉपिकवरती असेल. मॅक्झिमम क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. किती हाईटपर्यंत फिल केलं आहे, ती हाईट आहे एच एवढी, कॅपिटल एच एवढी, ठीक आहे. पुढे त्यांनी काय केलं, या ठिकाणी एक स्मॉल होल क्रिएट केला. या ठिकाणी एक स्मॉल होल क्रिएट केलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ ओरिफिस, और त्याला दुसरं नाव आहे होल. ओरिफिस असेल किंवा याला होलही म्हणलं जातं. काही बुक्समध्ये ओरिफिस म्हणलं, काही बुक्समध्ये होल्स म्हणलं. आणि यामधून लिक्विड जे आहे ते लिक्विड फ्लो होत आहे, बाहेर येते. आणि तुम्हाला विचारलं जातं रेंज किती असेल, असा हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर हे जे लिक्विड बाहेर येतं आहे याची व्हेलॉसिटी किती असेल. सो आपण सिंपल कन्सिडर ॲझ्युम करूया, याचा जो एरिया आहे त्या एरियाला म्हणतो मी दिस इज द A2, आणि हा जो एवढा एरिया असेल, हा एवढा एरियाला म्हणणार आपण A1. त्यानंतर लिक्विड ऑब्वियसली खाली येत जाणार आहे. याची जी व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी असणार आहे V1. खाली येत आहे ना ते लिक्विड असतं, त्याची व्हेलॉसिटी किती आली, V1. पण का खाली आलं, तर यावरती प्रेशर ॲक्ट झालं. ओपन आहे ना, म्हणून कुठलं प्रेशर ॲक्ट झालं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट झालं. ही जी व्हेलॉसिटी होती ही खाली येत चालली अशी. आणि हे लिक्विड बाहेर येत आहे, याची बाहेर येण्याची व्हेलॉसिटी आहे V2. आणि ऑब्वियसली यावरती जे प्रेशर ॲक्ट होणार आहे ते प्रेशर असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. इथं सुद्धा ओपन आहे,
ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यामुळे इथे सुद्धा जे प्रेशर ॲक्ट होणार आहे ते कुठलं असेल, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल. जे वॉटर बाहेर येतं आहे त्याची वेलॉसिटी किती आहे V2, जे वॉटर खाली येतं आहे त्याची वेलॉसिटी किती आहे V1. आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द वेलॉसिटी V2, बरोबर, आणि व्हॉट इज द ॲक्च्युअल देअर रेंज. असा हा प्रॉब्लेम आहे. कसं सॉल्व करणार प्रॉब्लेम, म्हणजे हे ॲप्लिकेशन आहे, सेकंड ॲप्लिकेशन आहे स्पीड ऑफ ई फ्लक्स. मग या ठिकाणी यूज करणार आपण बर्नॉलीज इक्वेशन बाय युझिंग बर्नॉलीज थेरम. काय बर्नॉलीज थेरम, P1 प्लस रो GH1, बरोबर. त्यानंतर हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय V1 स्क्वेअर, पुढं असेल इज इक्वल टू काय असतं P2 प्लस रो GH2 प्लस हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय V2 स्क्वेअर. ठीक आहे. आता हे जे होल आपण क्रिएट केलं आहे त्याची हाईट किती आहे. ऑब्वियसली इथून लिक्विड बाहेर येणार आहे म्हणजे हा त्याचा बेस झाला. दिस इज देअर बेस. हा त्याचा काय असेल बेस असेल. यापासून तो जो बेस आहे तो H एवढ्या हाईटवरती, आता हे समजलं असेल तुम्हाला किती प्रेशर ॲक्ट झालंय P0. जो बेस होता हा बेस किती हाईटवरती आला, H एवढ्या हाईटवरती आला. मग रिमेनिंग हाईट किती असणार आहे. ही जर हाईट H असेल, कंप्लीट हाईट किती होती H एवढी, ही जर हाईट H असेल तर रिमेनिंग हाईट किती असणार आहे H मायनस स्मॉल h एवढी. एरिया आहे A2. ठीक आहे. त्यानंतर जर एरियाचं हे जर केलं आपण कंपॅरिझन जर केलं तर एरिया A2 इज मच लेस दॅन काय असणार आहे एरिया A1, बरोबर. मग आता या ठिकाणी बघा एरिया A1 मॅक्झिमम आहे, एरिया A2 मिनिमम आहे. एरिया A2 मधून स्पीड जे असेल ते मॅक्झिमम असणार आहे ॲज कम्पेअर टू V1. ठीक आहे. याच्यापर्यंत सुद्धा मी येत असतो. मग चला आता बर्नॉलीज थेरममध्ये प्रेशर P1 कुठलं ॲक्ट झालं बघा. हे वॉटर जे येतं आहे किंवा हे जे लिक्विड खाली येतं आहे, हे लिक्विड खाली येत असताना कुठलं प्रेशर ॲक्ट झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे पहिलं P1 प्रेशर कुठलं होतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. किती हाईटपर्यंत खाली आलं H एवढ्या हाईटपर्यंत, बरोबर. म्हणजे ते इक्वेशन येऊन जातं रो G मल्टिप्लाय बाय इथं हाईट असेल H एवढी प्लस हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी किती आहे V1 एवढी. त्यानंतर या ठिकाणी किती प्रेशर ॲक्ट झालं P0 प्लस रो मल्टिप्लाय बाय G. आता हाईट, याची हाईट किती, तर ऑब्वियसली हे किती हाईटपर्यंत आला H एवढ्या हाईटपर्यंत. हे कुठं आहे बेसला आहे, हे कुठे आहे बेसला. ऑब्वियसली हा बेस झाला, इथून वॉटर बाहेर येतंय. या हाईटचा काही संबंध राहिला का आता नाही. मग हे ज्या हाईटला घेतला आहे म्हणजे याची हाईट किती आहे लक्षात घ्या. मी आत्ता जी हाईट फाईंड केली ती लिक्विड खाली येतानाची हाईट आली, ते प्रेशर बिकॉज ऑफ या हाईटने कव्हर कोणामुळे केली तर ह्या प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे. वेलॉसिटी किती होती V1. पण हा हे जे होल जे घेतलंय हे होल कुठं आहे आता ॲक्च्युअल ते आलं बेसला, कारण की इथूनच पूर्ण लिक्विड काय होणार आहे खाली येणार आहे. इथून खाली येणार आहे का नाही. म्हणजे हाईटचा काही डिफरन्स आला का नाही. म्हणजे याची हाईट किती आली 0. समजते सर्वांना. ही हाईट का 0 आली लक्षात आलंय. अरे ऑब्वियसली हा बेस झालाय, जो इथून हाईट याच्याशी काही घेणं देणं नाही का आपल्याला, कारण की वॉटर कुठून बाहेर येतं ह्या होलमधून बाहेर येतं. मग त्याची हाईट किती झाली 0 झाली. क्लिअर झालं सर्वांना. ही याची एवढी हाईट घेतली कारण एवढं लिक्विड खाली येतंय. ओके ठीक आहे. परत पुढे काय असणार आहे हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय V2 स्क्वेअर. नेक्स्ट P0 काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील. इथे येऊन जातं रो GH प्लस हाफ ऑफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ रो V2 स्क्वेअर. लिक्विडची डेन्सिटी कॅन्सल झालं. हां काय येऊन जातं बघा डेन्सिटी कॅन्सल झालं म्हणजे जे आता आपण इक्वेशन्स फाईंड करणार आहोत ते कुठेही लिक्विडच्या डेन्सिटीवरती डिपेंड्स राहणार नाही. इक्वेशन्स काय येतं बघा. इक्वेशन काय असेल बोला सर्वांनी. GH इज इक्वल टू हाफ ऑफ V1 स्क्वेअर तिकडे जर गेला तर 1/2 V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर असेल. ठीक आहे ओके. आता ह्या केसमध्ये या ठिकाणी ह्या इक्वेशनमध्ये आपण एक अजम्पशन्स घेणार आहोत. अजम्पशन्स काय आहेत बघा. व्हॉट वी अज्युम अजम्पशन्स. आता हे अजम्पशन्स काय आहेत ते पहिल्यांदा समजून घेऊ. अजम्पशन्स असे आहेत की ज्यावेळेस खूप लार्ज टँक आहेत, खूप मोठा टँक आहे
या ठिकाणी आपण कन्सिडर केलं का A2 ह्यो जो सेकंड एरिया आहे हा मच लेस दॅन काय आहे A1. इथं व्यवस्थित अजम्पशन लक्षात ठेवा. या बिकॉज ऑफ दिस अजम्पशन जे इक्वेशन येणार आहे तेच इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या अजम्पशनवरतीच आपला टॉरिसेली थेरम आहे. टॉरिसेली थेरम ते काय असतं ते पण सांगतो. पहिल्यांदा लक्ष द्या फक्त, एरिया जो सेकंड आहे तो A1 पेक्षा जास्त आहे हे तर मान्य आहे सर्वांना. सॉरी, एरिया सेकंड जो आहे तो A1 पेक्षा कमी आहे हे तर मान्य आहे सर्वांना. कन्फर्म आहे, दिसतंय ना. एरिया A2 हा मिनिमम घेतला, एकदम मिनिमम घेतला. एकदम मिनिमम घेतल्यामुळं जो एरिया A1 झाला तो काय झाला, जास्त झाला. मग आता एकदम मिनिमम घेतल्यामुळं काय होणार आहे बघा, जी वेलॉसिटी सेकंड असेल ती काय होणार आहे, वाढणार आहे. वेलॉसिटी टू विल बी ग्रेटर दॅन किती, V1. आता खूप लार्ज टँक आहे, खूप लार्ज टँक आहे आणि त्याला बारीकचं छिद्र पाडलं आणि त्यामधून पाणी येतंय. तुम्हाला काय दिसेल, जे वॉटर खाली येतंय वेलॉसिटी V1 ने, ती वेलॉसिटी तर एकदम कमी दिसते तुम्हाला, एकदम कमी, म्हणजे समजत पण नाही, एकदम निग्लिजिबल आहे, तुम्हाला कळत पण नाही की वॉटर खाली येऊ राहिलं म्हणून. ही अजम्पशन आहेत. अजम्पशन काय आहेत की एरिया A2 इज मच लेस दॅन A1, देन वी से दॅट वेलॉसिटी V2 इज मच ग्रेटर दॅन V1. अशी सिच्युएशन जर असेल तर वेलॉसिटी V1 काय कन्सिडर करायची, 0 कन्सिडर करायची. खूप मोठा टँक आहे, बारीकचं छिद्र पाडलं तर आपल्याला ती वेलॉसिटी V2 तर मॅक्झिमम दिसते, पण आपल्याला वरून दिसत नाही का किती वेलॉसिटीनं पाणी खाली येतंय. बारीक छिद्र, एकदम बारीक. तुम्ही वरती जा, तुमच्या घराच्या टँकला बारीक छिद्र पाडा, म्हणजे खराब नका करू, पण मी तुम्हाला एक सिंपल अजम्पशन सांगतो. नाही, जाशान वरती छिद्र हो, एक होल पाडशान आणि बघत ऑब्झर्वेशन करत बसशान. का बरं, घरच्यांनी विचारलं, कोणी सांगितलं, सरांनी सांगितलं, म्हणजे तुमचे घरचे येऊ द्या माझ्यापाशी, असं काही करू नका. बरोबर, फक्त एक सिंपल अज्यूम करा. तुम्ही काय अज्यूम करा, अजूनही सांगतो, तुमच्याकडे वॉटर बॉटल जर असेल, जर फेकूनच द्यायची असेल तर एक काम करा, ते पूर्ण वॉटर बॉटल फिल करा आणि त्याला एक बारीक छिद्र पाडा. एक सुई घ्या, सुईने बारीक छिद्र पाडा, तर तुम्हाला दिसेल की ते बारीक छिद्रामधून मॅक्झिमम रेटनी वॉटर खाली येत आहे, पण वरून जो वॉटरचा रेट आहे खाली येण्याचा तो खूप कमी आहे, खूप निग्लिजिबल आहे. मग खूप निग्लिजिबल म्हणजे आपण इथं कन्सिडर करूया 0. मग हे जर 0 कन्सिडर केलं तर आपलं इक्वेशन 1 काय येऊन जातं बघा, V1 तर आला 0, V2 किती असेल, V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH, म्हणजेच V2 इज इक्वल टू किती आला, √2GH. याची काय, या होलची हाईट. वेलॉसिटी सेकंड काय आली बघा, वेलॉसिटी सेकंड काय आली, √2GH. याच वेलॉसिटीला म्हणलं जातं VO, वेलॉसिटी ऑफ ओरिफिस. या ठिकाणी आहे वेलॉसिटी ऑफ ओरिफिस भेटून जातं तुम्हाला, याला दुसरं नाव आहे VO, वेलॉसिटी ऑफ ओरिफिस. ती असते √2GH एवढी. आणि याच ठिकाणी आपल्याला टोरिसेलिस बाबा आले, त्या टोरिसेलिस बाबाने एक थेरम सांगितलं, टोरिसेली थेरम. बघा रे, व्यवस्थित समजून घ्या. या टोरिसेलिस बाबांनी काय सांगितलं का, तुम्ही जे अजम्पशन मानलेत A2 is much less than A1, then we say that velocity V2 is much greater than V1, so we simply assume that V1 is 0. Whenever we take V1 is equal to 0, then velocity of orifice is equal to 2GH. और टोरिसेलिस बाबांनी सांगितलं हीच वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी ऑफ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टची. आता ही वेलॉसिटी ऑफ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट कशी, चला लक्ष द्या. टोरिसेलिस बाबांनी काय थेरम सांगितला ते पण सांगतो. वेन दी होल, किंवा सिंपल म्हणणार, वेन द फ्लुइड इज कमिंग आउट दी होल at depth H below the surface of fluid is same as इधर म्हणणार the velocity of fluid, म्हणणार the velocity of fluid. बघा वाचून दाखवतो, the velocity of fluid is coming out the hole at depth H below the surface of fluid is same as the velocity of particle flowing or moving
सिंपल म्हणणार वेलॉसिटी ऑफ पार्टिकल फ्रीली मूविंग इन ग्रॅव्हिटी और वी कॉल्ड ॲज अ फ्रीली मूविंग, ठीक आहे, बी फ्रीली मूविंग इन द ग्रॅव्हिटीज म्हणतो. त्याला दुसरं नाव आहे फ्रीली मूविंग ऑब्जेक्ट. हे टोरिसेली-बाबांचा थेरम आहे. टोरिसेली-बाबा दर्शन घ्या त्यांच्यावाला. टोरिसेली-बाबांनी काय सांगितलं बघा, जी वेलॉसिटी आहे फ्लुइडची, खाली येणाऱ्या फ्लुइडची जी वेलॉसिटी आहे, किती आहे ती वेलॉसिटी, ज्या डेप्थमधून, ज्या होलमधून लिक्विड बाहेर पडते त्याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी सेम आहे वेलॉसिटी ऑफ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट एवढी. असं साधं सोपं सांगितलं. म्हणजे यामधून जेवढं लिक्विड बाहेर पडणार आहे तेच लिक्विड समजा इथं जर घेतला तो ऑब्जेक्ट असा इकडे घेऊन आलो, कंटेनर कन्सिडर नाही केलं, तो ऑब्जेक्ट खाली येऊन जाणार आहे. मग ऑब्जेक्ट खाली येणार तर त्याची जेवढी वेलॉसिटी असेल तीच वेलॉसिटी असणार आहे या होलमधून बाहेर येणाऱ्या फ्लुइडची. परत एकदा रिपीट करतो बघा. ऑब्जेक्ट एखादा फ्रीली फॉलिंग होत असेल, फ्रीली फॉल जर होत असेल अंडर द ग्रॅव्हिटी, त्याची जेवढी वेलॉसिटी येणार आहे तेवढीच वेलॉसिटी असणार आहे त्या ऑब्जेक्टच्या त्या होलमधून, त्या ऑब्जेक्टची त्या होलमधून बाहेर पडणारी वेलॉसिटी. प्रूफ घ्यायचं आहे याच्यावर. टोरिसेली-बाबांनी प्रूफ पण दिलंय, ते प्रूफ पण घेतो. चला तर टोरिसेली-बाबांचं एकदा प्रूफ घेऊया. हे झालं असेल सर्वांचं, ठीक आहे. बघा टोरिसेली-बाबांनी काय सांगितलं, या ठिकाणी एक लिक्विडचा ड्रॉप असेल, असा हा लिक्विडचा ड्रॉप, बरोबर. तो लिक्विड ड्रॉप जो आहे तो इथं होल असेल ना, म्हणजे या ठिकाणीच खाली येतोय ना. किती हाईटवरती, किती हाईट आहे, एच एवढी हाईट, अँड इट इज फ्रीली फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी. मग कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणार v² इज इक्वल टू u² प्लस 2as. इनिशियल स्पीड किती आहे 0, म्हणजे इनिशियल स्पीड काय आलं 0. v² इज इक्वल टू ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे g, s म्हणजे किती आहे हाईट, आली का वेलॉसिटी v√2gh आणि वेलॉसिटी ऑफ ओरिफिस. हे इक्वेशन सेमच आलं. थोडक्यात मला काय सांगायचं आहे समजून घ्या. टोरिसेली-बाबांनी असं सांगितलेलं आहे की एखादा ऑब्जेक्ट जर त्याची वेलॉसिटी त्या ओरिफिसमधून बाहेर येत असताना √2gh असेल तर हीच वेलॉसिटी आहे त्या ऑब्जेक्टची फ्रीली फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटीमध्ये. म्हणजे तुम्ही म्हणणार ही पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज आहे का, अजिबात नाही. डायरेक्ट कायनेमॅटिकल इक्वेशन घ्या, v इज इक्वल टू √2gh. बट टोरिसेली-बाबांनी एक सांगितलं आहे, बट त्यांनी काय सांगितलं, ही जी कंडिशन व्हॅलिड आहे, ही कंडिशन व्हॅलिड फक्त एका केससाठी आहे, ज्यावेळेस एरिया A2 इज मच लेस दॅन A1 अँड वेन वेलॉसिटी v1 इज 0. दीज अजम्पशन्स, ज्यावेळेस हे अजम्पशन्स आपण घेणार त्याच वेळेस ही वेलॉसिटी आपण प्रॉब्लेममध्ये वापरू शकतो. ही वेलॉसिटी आणि ती वेलॉसिटी सारखीच येणार आहे, v0 इज इक्वल टू √2gh. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेमवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. प्रॉब्लेमवरती विचारलं काय ते समजून घ्यायचं. प्रॉब्लेममध्ये जर त्यांनी सांगितलं असेल की दिस एरिया A2 इज मच लेस दॅन A1, देन वी हॅव टू कन्सिडर v1 इज 0. तरच आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, v1 इज 0 आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला असं दिलं एरिया A2 डिवायडेड बाय A1, म्हणजे आपण काय नाही इक्वेशन घेतो ना A1 v1 इज इक्वल टू A2 v2, या इक्वेशनला आपण अरेंज करतो A1 अपॉन A2 इज इक्वल टू किती असणार आहे v2 डिवायडेड बाय किती असेल v1. असंच आपण कन्सिडर करतो ना. मग या ठिकाणी सिंपल म्हणतो, जर तुम्हाला हा रेशो जर दिला ना A1 अपॉन A2, हा रेशो जर समजा फॉर एक्झाम्पल असेल 0.4, किती आला 0.4 किंवा 0.8. मग असा जर रेशो दिला तर तुम्ही काय म्हणणार, v1 0 का, नाही म्हणणार. या ठिकाणी v1 0 येणार नाही का, कारण की या दोघांचा रेशो 0.8 आहे. म्हणजे या ठिकाणी A1 इज इक्वल टू 0.8 टाइम्स ऑफ दी काय आहे A2. म्हणजे सिंपल तुम्ही कन्सिडर करणार v1 इज इक्वल टू 0 मिनिमम आला ना. समजा असा असेल तर A2 डिवायडेड बाय A1 इज इक्वल टू 0.3. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन लिहिणार A2 इज इक्वल टू 0.3 मल्टिप्लाय बाय A1, आणि पर्सेंटेजमध्ये जर घेतलं तर ते पर्सेंटेजमध्ये किती येऊन जातं, A2 इज इक्वल टू 30% ऑफ A1. मग या ठिकाणी तुमची केस काय आली बघा, जो एरिया सेकंड आहे तो 30%नी जास्त आहे.
30% ऑफ A1 असेल, मग 30% ऑफ A1 असेल तर या ठिकाणी या केसमध्ये तुम्ही V1 0 कन्सिडर करू शकता का? नाही. कंडिशन काय पाहिजे? एरिया A1 इज मच ग्रेटर दॅन A2 देन अँड देन V1 इज इक्वल टू 0, अदरवाइज डोंट टेक V1 इज इक्वल टू 0. ही कंडिशन आली तरच टॉरिसेली थेरम आपला प्रूफ होणार, तरच आपण डायरेक्ट इक्वेशन वापरायचं V0 इज इक्वल टू √2GH, अदरवाइज डायरेक्ट इक्वेशन वापरायची गरज नाही. क्लिअर झालं सर्वांना? हे टॉरिसेलीस थेरम जर तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नसेल तर एस सी वर्माच्या बुक्समध्ये दिलंय, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. पण इक्वेशन मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हे जे इक्वेशन आहे ओरिफेरिस इक्वेशन, ओरिफिसला V0 इज इक्वल टू √2GH किंवा टॉरिसेली इक्वेशन V0 इज इक्वल टू √2GH हे वापरणार कधी? ज्या वेळेस एरिया सेकंड इज मच लेस दॅन A1 असेल, त्यावेळेसच तुम्हाला केस अज्युम करायची आहे वेलॉसिटी V1 0, तरच तुम्ही काय फाईन करणार? त्याच्यावाल्या √2GH इक्वेशन वापरणार आणि त्याची वेलॉसिटी फाईन करत चालणार, त्या होलमधून बाहेर पडणाऱ्या लिक्विडची वेलॉसिटी. पॉईंट क्लिअर झाला सर्वांना? पॉईंट व्यवस्थित समजला आहे? तुम्हाला स्पीड ऑफ ई फ्लक्स समजला असेल असं मी कन्सिडर करतो. इथपर्यंत तुम्हाला बोर्डसाठी असतं, आता तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये घेऊन जातो. चलो, हे झालं सगळ्यांचं समजलं आहे सर्वांना हे? ठीक आहे, चला आता मी पुढे चालतो. आता कॉम्पिटेटिव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला IIT आणि मेन्स लेवलला क्वेश्चन कुठं विचारला जातो? हे तर सिंपल आहे, हे नीट लेवलला विचारलं जाणार आहे. मी याच्यावरती एक प्रॉब्लेम पण घेणार आहे, टेन्शन नका घेऊ. आता कॉम्पिटेटिव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला कुठं क्वेश्चन विचारला जातो बघा. तर यामधून लिक्विड बाहेर येतं आहे V2 एवढ्या स्पीडने, तुम्हाला विचारली रेंज किती. या ठिकाणी असा क्वेश्चन असतो, व्हॉट इज द रेंज? रेंज तुम्हाला फाईन करायला विचारले जाते. ठीक आहे, मग रेंज कशी फाईन करणार? या टाईपचा आपण ऑलरेडी एक प्रॉब्लेम घेतला आहे. रेंज कशी फाईन करायची बघूया. सो रेंज इज इक्वल टू काय असते? व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाईम. R इज इक्वल टू V2 मल्टिप्लाय बाय T, आणि V2 तुम्ही फाईन केला आहे रूट ऑफ किती आहे? 2GH, म्हणजे रेंज येऊन जाणार आहे रूट ऑफ 2GH मल्टिप्लाय बाय टाईम. आता उरलं इक्वेशन टाईम फाईन करायचं. मग टाईम कसं फाईन करणार? सोपं आहे. हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, ही त्याची हाईट आहे. हाईट किती आहे बघा? H मायनस H. या ठिकाणून तो असा बाहेर येतोय, या ठिकाणून तो असा बाहेर येतोय, बरोबर ना? हाईट किती आली? H मायनस H. इनिशियल स्पीड किती आहे? 0. व्हर्टिकलला इनिशियल स्पीड 0 आहे व्हर्टिकलला. मग याच्यावर टाईम कसं फाईन करणार? माहिती तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन करायचं. S इज इक्वल टू UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर, म्हणजे S ऑफ Y इज इक्वल टू UY मल्टिप्लाय बाय T प्लस हाफ ऑफ AY मल्टिप्लाय बाय T स्क्वेअर. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्डला. S ऑफ Y किती आहे? मायनस H मायनस H. हे स्पीड किती आलं? 0 मायनस हाफ ऑफ G मल्टिप्लाय बाय किती आला आहे? T स्क्वेअर. मग तुम्ही आता इझिली टाईम फाईन करणार. किती आला टाईम? T इज इक्वल टू अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय H मायनस स्मॉल h डिवाइडेड बाय किती आलाय? G. आलाय कन्फर्म? देऊया इथं सबस्टिट्यूट करून. मग याला हे झालं असेल तुमच्याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊया. इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट करून दिलं तर काय येतं बघूया. सो R इज इक्वल टू अंडर रूट 2GH मल्टिप्लाय बाय टाईम. टाईम किती आला आहे? अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय H मायनस स्मॉल h डिवाइडेड बाय किती आहे? G. हां, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आला 0. रेंज किती आली? रूट ऑफ 2 मल्टिप्लाय बाय T 4 मल्टिप्लाय बाय H मायनस स्मॉल h. याला जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं रूट ऑफ 2 मल्टिप्लाय बाय H मल्टिप्लाय बाय H मायनस स्मॉल h. आता इथे एक इंटरेस्टिंग आहे, हे इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहे बघा, इक्वेशन व्यवस्थित बघा. R इज इक्वल टू 2 रूट ऑफ H स्मॉल h मल्टिप्लाय बाय कॅपिटल H मायनस स्मॉल h. या इक्वेशनमध्ये कुठेही वेलॉसिटी आली नाही, बरोबर? वेलॉसिटी आली का? अजिबात नाही. कुठे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आली? नाही. कुठे डेन्सिटी आली? नाही. वेलॉसिटी नाही आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नाही आहे, डेन्सिटी नाही. मग रेंज डिपेंड कशावरती आली? एकदम सिंपल आहे बघा. रेंज कशावरती डिपेंड आली? तर तुम्ही जे होल घेतलंय ते होल सरफेसपासून किती हाईटवरती? फक्त हाईटवरती डिपेंड आलाय.
बरोबर, फक्त कशावरती डिपेंड आलं, हाईटवरती. म्हणजे रेंज जे होल तुम्ही घेणार आहे त्याची रेंज मॅक्झिमम आणि मिनिमम हे कशावर ठरवणार, हाईटवरती ठरवणार. मग आता ही रेंज मॅक्झिमम कधी असेल, चला आर मॅक्स फाईन करूया. हे झालं असेल सर्वांचं, आर मॅक्स फाईन करणार आहोत आपण. सो आर मॅक्स आर मॅक्स कसं फाईन करतो, डी आर अपॉन डी टी, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. आता हे स्क्वेअर रूटमध्ये, मग याचं मी स्क्वेअर रूट करतो 4 मल्टिप्लाय बाय एच इंटू स्मॉल एच मल्टिप्लाय बाय कॅपिटल एच मायनस स्मॉल एच, म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 कॅपिटल एच मायनस 4 स्क्वेअर. मग आता मॅक्झिमम फाईन करायचं म्हणजेच डी आर स्क्वेअर अपॉन डी टी इज इक्वल टू काय असेल 0. काय फाईन करायची, मॅक्झिमम रेंज फाईन करायची. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय घेतो 0, व्हॅल्यू टाकून देऊ. सो डी अपॉन, इथं टाईम असेल का, नाही, व्हेरिएबल कोण आहे, स्मॉल एच. व्हेरिएबलकडे लक्ष द्यायचं, व्हेरिएबल कोण आहे, ती हाईट ना रे. इथं आपण हाईट घेतली होती त्या होलची, ती हाईट, त्या हाईटवरती ॲक्च्युली डिपेंड राहणार. मग हाईट किती तुम्ही वाढवता किती कमी करता यावर तुमच्यावरती रेंज डिपेंड राहणार. मग आता इक्वेशन टाकून देऊया, डी अपॉन डी एच, इक्वेशन आलं 4 कॅपिटल एच मायनस 4 स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल 0. याला जर डिफरन्शिएट केलं तर 4 कॅपिटल एच मायनस 8 मल्टिप्लाय बाय स्मॉल एच इज इक्वल टू 0. आणि या ठिकाणी तुम्हाला लगेच एक व्हॅल्यू भेटते, ती व्हॅल्यू असते हाईटची. त्या होलची हाईट किती घेणार, तर बघा त्या होलची हाईट किती घेणार, एच इज इक्वल टू कॅपिटल एच अपॉन 2. एवढी हाईट जर असेल तरच रेंज काय असणार आहे, मॅक्झिमम. थोडक्यात काय, जर हा टँक असेल आणि या टँकची टोटल हाईट किती असणार आहे, कॅपिटल एच एवढी, आणि तुम्हाला मॅक्झिमम रेंज पाहिजे असेल, समजा हा जर 10 सेंटीमीटर असेल किंवा 10 मीटर असेल, फॉर एक्झाम्पल 10 सेंटीमीटर असेल, तर तुम्हाला एक्झॅक्टली 5 सेंटीमीटरवरती ते होल घ्यायचं आहे. आणि 5 सेंटीमीटरवरती जर होल घेतलं तर त्याची रेंज काय असेल, मॅक्झिमम असेल. 10 मीटर असेल तर 5 मीटरवरती होल घ्या, त्याची रेंज काय येऊन जाणार आहे, मॅक्झिममवरती येऊन जाणार आहे. तीच बॉटल घ्या, मी तुम्हाला सांगितलं ते बॉटल घ्या, तुमच्याकडे जी तुम्हाला फेकून द्यायची 1 लिटरची बॉटल घ्या. 1 लिटर बॉटलमध्ये वॉटर भरा, त्याची लेंथ मोजा आणि त्याच्या एक्झॅक्टली हाफ लेंथवरती तुम्ही एक छोटंसं छिद्र पाडा, तर तुम्हाला त्याची मॅक्झिमम रेंज भेटेल. करून बघा तुम्ही, एवढं तर प्रॅक्टिकल तुम्ही घरू करू शकता. बरोबर ना, खेळा, रंगपंचमी खेळा, का पाणी खेळत बसा. चला, ही भेटली तुम्हाला हाईट. मग आता मॅक्झिमम रेंज किती येऊन जाते, सो आर मॅक्स बघा तुम्हाला ही मॅक्झिमम रेंज कधी असेल, 4 मल्टिप्लाय बाय एच मायनस एच अंडर रूटमध्ये व्हॅल्यू टाकून देऊ. स्मॉल एच किती आला, कॅपिटल एच अपॉन 2, एच मायनस कॅपिटल एच अपॉन 2. हे इक्वेशन येऊन जातं, इथं असेल 4 एच अपॉन 2 मल्टिप्लाय बाय एच अपॉन 2, 2 मल्टिप्लाय बाय 2 4 and 4 गेट कॅन्सल, एच स्क्वेअर म्हणजे आला आर मॅक्स. So this R max occurs when height h is equal to h by 2. म्हणजे मॅक्झिमम रेंज त्या बॉटलची, बॉटल जर तुम्ही 10 मीटरची जर घेतली तर मॅक्झिमम रेंज किती येणार आहे, 10 मीटर येणार आहे. केव्हा 10 मीटर येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही हाईट h by 2 घेणार. त्या स्मॉल हाईट जे आहे ते होल जे आहेत ते होल किती हाईटवरती घेणार आहे, 5 सेंटीमीटरवरती घेणार. तर तुमची मॅक्झिमम रेंज किती येऊन जाते, त्या बॉटलच्या लिक्विड जिथपर्यंत फिल केलं आहे तेवढ्या हाईट एवढी. क्लिअर झालं सर्वांना, सगळ्यांना सर्व इक्वेशन समजलेत. कुठले कुठले इक्वेशन्स आपण आज बघितले ते तुम्हाला सांगतो. रेंजचं इक्वेशन आपण बघितलेलं आहे. हाईट किती पाहिजे, एच इज इक्वल टू एच अपॉन 2. रेंज किती पाहिजे, 2 मल्टिप्लाय बाय एच इंटू कॅपिटल एच मायनस स्मॉल एच, एवढी हाईट पाहिजे. त्यानंतर व्हेलॉसिटी किती पाहिजे, त्या ओरिफिसची व्हेलॉसिटी येऊन जाते 2gh अकॉर्डिंग टू टॉरिसेलिस थेरम. टॉरिसेलिस थेरम काय सांगतो, दिस व्हेलॉसिटी ऑफ दी होलमधून बाहेर येणाऱ्या जी व्हेलॉसिटी असेल त्या वॉटरची, त्या फ्लुइडची, ती इक्वल टू येऊन जाते फ्रीली फॉलिंगच्या ऑब्जेक्ट एवढी. बरोबर, हे इक्वेशन्स आपण क्लेरिफाय केले. पण हे इक्वेशन्स व्हॅलिड केव्हा असेल, ज्यावेळेस व्हेलॉसिटी v1 0 असेल. व्हेलॉसिटी v1 0 कधी असणार आहे, ज्यावेळेस एरिया A2 इज मच लेस दॅन A1 असेल तर. आता काहींना क्वेश्चन पडला असेल, जर व्हेलॉसिटी v1 0 नसेल तर काय करायचं. व्हेरी गुड क्वेश्चन. व्हेलॉसिटी v1 0 नसेल तर आपलं जे इक्वेशन आलं आहे वेंचुरीमीटरचं, बरोबर ना, वेंचुरीमीटरचं जे इक्वेशन आलं ते इक्वेशन टाका, A2 रूट ऑफ 2gh डिवायडेड बाय A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. भेटून जाईल तुम्हाला इक्वेशन्स. क्लिअर झालं, होप सो सगळ्यांना आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. याच्यानंतरचा याच्यावरती जो प्रॉब्लेम घेणार होतो मी, तो प्रॉब्लेमही पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून देतो. ठीक आहे, आत्ता लेक्चर खूप मोठं झालं आहे.
सो व्यवस्थित लेक्चर बघा, शेवटपर्यंत लेक्चर बघा. त्यानंतर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अटेंडन्स द्यायची आहे कंपल्सरी. आणि जो होमवर्क सांगितला आहे तो होमवर्क व्यवस्थित कंप्लीट करा. लेक्चर आवडला असेल, तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू.